चालू आर्थिक वर्ष संपण्यासाठी उरले 3 दिवस सरकारी योजनांचा निधी खर्च करण्यासाठी सरकारी कार्यालयांमध्ये गडबड, आर्थिक कामं वेळेत पूर्ण करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न। मुंबई महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या 7 उपायुक्त तसेच 12 सहाय्यक आयुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या। पालिका आयुक्त भूषण गगराणींच्या आदेशानुसार केल्या बदल्या। दादरमध्ये उद्या मनसेचा गुढीपाडवा मेळावा, राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष। उघड्यावर कचरा जाळल्यास 1000 रुपये दंड, मुंबई महापालिकेकडून 1 एप्रिलपासून अंमलबजावणी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर। आई तुळजाभवानीचं घेणार दर्शन, मंदिर जीर्णोद्धाराच्या कामाची घेणार माहिती, तर ड्रग्ज प्रकरणावर भाष्य करण्याची शक्यता। शनी शिंगणापूरमध्ये शनी अमावस्येनिमित्त भाविकांची मोठी गर्दी, देवस्थानकडून भाविकांच्या सोयीसाठी विविध उपाययोजना। 2025 मधलं पहिलं खंडग्रास सूर्यग्रहण आज भारतीय वेळेनुसार दुपारी 2:21 ग्रहणाला होणार सुरुवात। हॉटेलच्या बिलावर ग्राहकांकडून सेवा शुल्क आकारता येणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय। नागपूर हिंसाचारातील कथित सूत्रधार फहीम खानची पोलीस कोठडी सोमवारपर्यंत वाढवली। फहीम खान विरोधात गंभीर गुन्हे दाखल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।